अर्थशास्त्र विभाग व संशोधन केंद्र तसेच वाणिज्य विभाग व वाणिज्य संशोधन केंद्र व शिव छत्रपती महाविद्यालय पाचोड यांच्या संयुक्त विद्यमाने आज एक दिवसीय परिसंवाद आयोजित केलेला आहे। परिसंवादाचा विषय आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25। यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम देशमुख सर, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला लाभलेले आहे शिव छत्रपती महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शिवाजी यादव सर। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नवनाथ आगाव सर, प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर बिरगवडे मॅडम, डॉक्टर वाघमारे सर, डॉक्टर खंदारे सर, या सर्वांचं पुनर्जन्म स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की रयतेचा राजा शिव छत्रपती तसेच शिक्षण महर्षी कैलासवासी आसारामचे मांडवतात यांच्या प्रतिमेचे पूजन करावे। सर्व मान्यवरांना विनंती की प्रतिमेचे पूजन करावे। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे यांचे स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे। या प्रसंगी मी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर आगाव सरांना विनंती करतो की त्यांनी आजचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर प्रोफेसर पुरुषोत्तम देशमुख सरांचं स्वागत करावं। तसेच आजचे प्रमुख उपस्थिती प्राध्यापक डॉक्टर शिवाजी यादव सर यांचे स्वागत या परिसंवादाचे संयोजक प्रोफेसर खंदारे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आजचा जो एकदिवसीय परिसंवाद आहे या परिसंवादाचा जो विषय आहे तो केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25। दरवर्षी अर्थसंकल्प सादर होत असतो आणि त्या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य माणसांच्या काही अपेक्षा असतात, नोकरदार कर्मचारी यांच्या काही अपेक्षा असतात। त्या अपेक्षा सरकारने पूर्ण केल्या किंवा नाही केल्या त्याचा उहापोह त्याची चर्चा व्हावी या उद्देशाने हा परिसंवाद येथे आयोजित केलेला आहे। या परिसंवादाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी संयोजक प्रोफेसर डॉक्टर खंदारे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। प्रोफेसर खंदारे
केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 परिसंवाद कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर पुरुषोत्तम देशमुख सर, आजच्या या परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर नवनाथ आगाव सर, विचार मंचवर उपस्थित प्राध्यापक शिवाजी यादव सर, आजचा हा परिसंवाद छत्रपती महाविद्यालय पाटोद आणि आसामजी भटोदा महाविद्यालय गंगावंदन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि त्याचबरोबर अर्थशास्त्र आणि वाणिज्य या दोन विभागाच्या वतीनं आपण हा परिसंवाद कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या संशोधन केंद्रामधील संशोधन मार्गदर्शक आमचे मित्र शिंदे सर, विश्वनाथ कोककर सर, सुभाष राठोड सर, सोमेश्वर बाबर सर, दिलीप निसार सर, कल्याणकर सर, संशोधन मार्गदर्शक देखील या परिसंवादासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि त्याचबरोबर MA प्रथम वर्ष या वर्गाचे काही विद्यार्थी आहेत, द्वितीय वर्गाचे सुद्धा काही विद्यार्थी आहेत आणि आपल्या या संशोधन केंद्रामधील संशोधक विद्यार्थीही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। दरवर्षी फेब्रुवारीमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प हा सादर केला जातो। अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्या अर्थसंकल्पामध्ये काय आहे या संदर्भामध्ये चर्चासत्र, परिसंवाद हे आयोजित केले जातात। आपल्या महाविद्यालयामध्ये अर्थसंकल्पावरचा परिसंवाद हा मी देशमुखचा पहिल्यांदाच घेतो म्हणून मी तुम्हाला सकाळी म्हटले की नाही तुम्हाला यावंच लागतंय। आणि काय आहे MA चे विद्यार्थी किंवा आपले रिसर्च स्टुडंट काय असणार त्यांना जर काही परीक्षा असेल किंवा काही त्यांचं काम असेल तरच ते महाविद्यालयात येतात। ते महाविद्यालयामध्ये प्रामुख्यानं येत नाही। परंतु आज आम्ही MA प्रथम ते दोन्ही वर्गांना सांगितले तुमची टेस्ट आम्ही आजच घेऊ आणि टेस्टसाठी ते विद्यार्थी त्या ठिकाणी आलेले आहेत। परंतु अगोदर पण मी सांगितलं, संशोधक विद्यार्थ्यांना मी अगोदर सांगितलं होतं की ठीक आहे आज तुमचं GRFP साहेब आम्ही करणार आहोत, परंतु अर्थसंकल्पावर आम्ही या ठिकाणी चर्चा करून आणणार आहोत आणि तुम्ही देखील त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे। त्यांना ही पूर्वकल्पना होती, MAच्या विद्यार्थ्यांना कल्पना नव्हती। परंतु अर्थसंकल्प काय फक्त संशोधक विद्यार्थ्यांसाठी असतो असं नाही आहे, तो सर्वांसाठीच असतो। म्हणजे सर्वसामान्य जनतेपासून अधिकाऱ्यापर्यंत म्हणजे PM पर्यंत सुद्धा अर्थसंकल्प गरजेचा असतो आणि तो महत्वाचा असतो। म्हणून अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय आहे, कुणासाठी जास्तीच्या सवलती दिलेल्या आहेत किंवा जास्तीची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे हे बघण्याचं काम विशेषतः अर्थशास्त्राच्या अभ्यासकांचं असतं। आणि म्हणून जाणीवपूर्वक MA अर्थशास्त्राचे विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी यांच्यासाठी म्हणून आपण आजच्या या परिसंवादाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। याच महिन्यामध्ये 19 तारखेलाच छत्रपती शिवाजी महाराजांची आपण 354वी जयंती साजरी केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालावधीमध्ये जरी अर्थसंकल्प मांडला जात नसला तरी त्यांचं जे काही नियोजन होतं ते नियोजन मात्र आपल्या अर्थसंकल्पाच्या तोडीचं किंवा त्याच्यापेक्षा अधिक सरस असल्याचं आपल्याला त्या माध्यमातून निश्चितपणे दिसून येतं। म्हणजे आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचं अर्थशास्त्रीय धोरण म्हणा, राजकीय धोरण म्हणा, परराष्ट्र धोरण म्हणा याच्याकडे जर आपण बघितलं, त्याचा अभ्यास जर आपण केला तर निश्चितपणे लक्षात येईल की
अर्थसंकल्पाचं प्लॅनिंग कशा पद्धतीने केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गडावर किमान 6 ते 12 महिने पुरेल एवढा अन्नधान्य ठेवायचेच. आणि म्हणूनच जगाच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराज जरी त्या किल्ल्यावर होते तरी तो किल्लेदार 2-2, 4-4 महिने किल्ला लढवायचा आणि दुसरी तुला जिंकून घेतला होता. ते होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं किल्ल्याचं केलेलं प्लॅनिंग, किल्ल्याचं केलेलं बजेट आणि त्या माध्यमामधून त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य. म्हणजे परराष्ट्र धोरण असू द्यात, अर्थशास्त्रीय धोरण असू द्यात किंवा शेतकऱ्याविषयीचे धोरण असू द्यात, ह्या सगळ्या बाबी आपल्याला छत्रपतींच्या त्या नियोजनामध्ये आपल्याला निश्चितपणानं दिसून येतात. आता आपण छत्रपतींची ही जयंती आहे, म्हणजे जवळपास 400 वर्ष होत आहे, तरी देखील त्यांचं जे काही प्लॅनिंग आहे, त्यांचं जे काही नियोजन आहे, ते नियोजन आजही आपल्याला उपयुक्त करत आहे. मी तर असं म्हणेल की त्या काळात त्यांचं जे काही नियोजन होतं ते नियोजन आजही होत नाहीये. आज जरी आपण लोकशाहीमध्ये आहोत तरी सुद्धा बजेटमध्ये जेव्हा आपण त्याची पाहणी करतो एक अभ्यासक म्हणून, त्यावेळेस ठराविक घटकाला जास्त प्राधान्य दिलेलं आपल्याला त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसून येतं. आणि मग राजकीय पक्ष बदलला, सत्ता बदलली की आणखी त्याचे वाक्य बदलून जातात. त्याची जी काही मांडणी करायची असते, जो काही बजेट अलोकेशन करायचं असतं, ते अलोकेशनच्या पद्धती देखील त्या माध्यमातून बदलून जातात. म्हणजे थोडक्यात जनतेचा विचार आपण करायला तयार नाही. एक शासन म्हणूनच आपण त्याच्याकडे बघतो आहोत आणि त्या बजेटची मांडणी त्या पद्धतीने करतो. आता सत्तेत जे कोणी आहे ते म्हणणार जनतेच्या हिताचं चांगलं बजेट विषयी मांडतात आणि विरोधात गेले की लगेच ते म्हणतात की नाही काय बिनकामाचं बजेट. आपल्याकडे एक नवीन मंत्री होते, ते सत्तेत आल्यानंतर सुद्धा म्हणले की बिनकामाचं बजेट, पण मुंबईमध्ये हो आपण सत्तेत येते. म्हणजे बजेटकडे तुम्ही अशा पद्धतीनं पाहायला नको आहे. सर्वसामान्य जनता, देश आणि देशाचा विकास या दृष्टिकोनातून बजेटकडे निश्चितपणानं पाहायला गेलं पाहिजे आणि ते नेमकं होत नाही. छत्रपतीच्या काळावधीमधला मुद्दा आता शिवजयंतीचा कार्यक्रम वगैरे असल्यामुळं मी त्या दृष्टिकोनातल्या काही बाबी आपल्यासमोर निश्चितपणानं ठेवलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही बजेट करायचे, नियोजन करायचे, हे आपलं अंदाजपत्रक आहे, त्यांचं ते संचय करून ठेवायचे. वर्ष 2-2 वर्ष पूर्ण अशा प्रकारचं आपलं हे अंदाजपत्रक आहे. आम्हाला हे 2 रुपये देईल, तो 4 देईल, 5 देईल, आमचे 10 रुपये होतील. अशा प्रकारचं बजेट आपण त्या ठिकाणी मांडतो आणि मग कुठं कुठं खर्च करायचा, म्हणजे पैसा कसा येईल, पैसा कसा जाईल, अशा पद्धतीचं प्लॅनिंग त्या ठिकाणी केलं जातं. एक छोटंसं छत्रपतीच्या कालावधीमध्ये एक उदाहरण मी सांगून थांबणार आहे, कारण देशमुख साहेब आपल्याला जास्तीचा वेळ त्या ठिकाणी द्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वारीवर जायचे, स्वारीवर जात असताना आता साधा प्रश्न आपण करतो की स्वारीवर गेल्यानंतर जे काही ते खजिना वगैरे त्या ठिकाणी मिळवणार आहे त्याचा हिशोब कसा ते ठेवत असते. मग आणत असताना मध्येच कोणी कर्मचारी त्याच्यातला काही होऊन घेतोय का, ही कल्पना साहजिकपणे आपल्यासारख्यांना निश्चितपणाने येऊ शकते. पण जेव्हा आपण खोलवर जातो तेव्हा असं लक्षात येते की जेव्हा त्यांना स्वारीवर जायचं असतं त्यावेळेस प्रत्येक सैनिकाकडे काय काय आहे याची यादी तयार करायचं तो माणूस. जातानाच समजा आपण सगळेजण चाललो कुठंतरी एखाद्या स्वारीवर, तर आपल्या सर्वांची तेव्हा तुमच्याकडे काय आहे, म्हणजे घड्याळ आहे, मोबाईल आहे, काय काय आहे, सगळ्या प्रकारची यादी जाताना तयार करून ठेवायची. आणि जेव्हा ते परत येतील त्यावेळेस प्रत्येकाला पुन्हा तपासल्या जायचं, तुमच्याकडे काय आहे ते बघितलं जायचं आणि मग काय मिळवलं याची सुद्धा यादी त्या ठिकाणी काय असायची तयार असायची. मग जो कोणी काही मालमत्ता बाजूला ठेवेल, आपण सोडून त्याला आपण म्हणणार नाही, पण बाजूला ठेवेल तर त्याला तात्काळ शिक्षा त्या ठिकाणी द्यायची. हे झालं शिक्षेचा प्रकार. परंतु जर एखाद्याचं काही नुकसान जर झालेलं असेल तर ते नुकसान मात्र शासकीय खजिन्यामधून ते भरून द्यायचे. साहजिक आहे ना, आपण लढायला गेल्यानंतर आपली वस्तू हरवू शकते किंवा लढाईत नुकसान होऊ शकतं, ते सगळं नुकसान भरपाई करून देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून केलं जायचं. मग यादी केली जायची. म्हणजे बघा प्रत्येक स्वारीचं
प्लॅनिंग असायचे, नियोजन असायचं. नियोजन हे अशा पद्धतीचं निश्चितपणानं असलं पाहिजे आणि नेमकं शेतकऱ्याच्या हिताचं ते नियोजन असलं पाहिजे आणि ते मात्र ते पाळायचे. पण तो पहिला राजा असेल की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील हात टाकला नाही पाहिजे अशा प्रकारची सक्त ताकीद त्यांच्या सैन्याला असायची. आणि त्यांच्या त्या पूर्ण कालावधीमध्ये कधीच त्यांच्या सैनिकांनी अकारण शेतकऱ्यांना त्रास दिला नाही, अकारण कुठल्याही प्रकारची वसुली त्यांनी केलेली नाहीये. जिथं जिथं खजिना मोठ्या प्रमाणामध्ये असायचा आणि साधी काय तो मुघल सत्तेमध्ये तो प्रामुख्यानं तो असायचा. आणि मग आपलं स्वराज्य चालवण्यासाठी, आपलं बजेट व्यवस्थित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्वाऱ्या कराव्या लागायच्या. त्या स्वाऱ्यामधून जे काही धनदौलत मिळायची त्याच्या मार्फत ते आपल्या सैन्याचं आणि आपल्या जनतेचं हित साधण्यासाठी निश्चितपणाने करायचे. म्हणून अशा पद्धतीनं बजेटकडे निश्चितपणानं पाहिलं पाहिजे की शेतकऱ्यांपासून नोकरदार वर्गापर्यंत सर्वांना त्या बजेटमधून काय देता येतील सर्वोत्तम हे त्या ठिकाणी भेटलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा आमचा सर्वांचा बजेटशी संबंध आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला आपण कुठली वस्तू खरेदी करा त्याच्यावर आपण कर भरतो, त्याला आपण अप्रत्यक्ष कर म्हणतो. जीएसटीच्या माध्यमामधून जेवायला गेलो तरी थाळीच्या मागे जीएसटी आहे. म्हणजे दर दिवशी आपण काही ना काहीतरी पैसे हे शासनाला देत असतो आणि हेच पैसे शासन पुन्हा समाज कार्य खर्च करत असतो. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे आपण जो पैसा देतो आणि मला वाटतं सर्वाधिक उत्पन्न त्यामधूनच शासनाला मिळते. आणि शासनाला आता त्यांच्याकडे पूर्वी काही नफ्याच्या माध्यमातून काही उत्पन्न शासनाला मिळायचे, काही संस्था ह्या शासनाच्या मालकीच्या होत्या, LIC असेल, AIC असेल, बऱ्याचशा संस्था त्या नफ्याच्या माध्यमातून देखील काही उत्पन्न शासनाला मिळायचे. आता तेही राहिलं, सगळं खासगीकरण करून टाकलेलं. म्हणजे शासनाला आता नफ्याच्या माध्यमातून जे काही उत्पन्न मिळेल तो भाग राहिलेला नाही. जास्तीत जास्त कराच्या माध्यमातून किती आपल्याला उत्पन्न मिळवता येईल याचाच दृष्टिकोन शासन सातत्यानं ठेवत असतं. पण आपण ज्यावेळेस आपला जो काही हिस्सा असतो कराच्या माध्यमातून शासनाला गेलेला त्याचं नियोजन योग्य रीतीनं होतं किंवा नाही होतं याच्यासाठी आपण बजेट वाचलं पाहिजे, त्याच्यावर आपण चर्चा करून आणली पाहिजे आणि आपलं वैयक्तिक मत त्या अनुषंगाने मांडलं पाहिजे. म्हणून आज श्री आसारामजी भांडुरदास महाविद्यालय आणि शिवछत्रपती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आपण या ठिकाणी अर्थसंकल्प 2024-25 चर्चासत्र परिसंवाद आपण या ठिकाणी घेऊन आणतो आहोत. देशमुख सर या विषयावर मार्गदर्शन करणार आहे आणि आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील, काही चर्चा करायची असतील तर देशमुख सरांनंतर आपण त्याच्यावर चर्चा देखील करता येणार आहे. तर आजच्या या परिसंवादाच्या निमित्तानं प्रास्ताविक म्हणून एवढं तुम्ही आपल्यासमोर ठेवू इच्छितो. आणि आमच्या या महाविद्यालयामध्ये देशमुख सरांनी आज वेळ दिलेला आहे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सर्व माझे संशोधक मार्गदर्शक सगळेच अधिकारी त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझं प्रस्ताविक आहे प्रस्ताविक थांबतो. सरांनी जसं प्रास्ताविकामध्ये उल्लेख केला की बजेट म्हणजे काय, रुपया येतो कसा आणि रुपया जातो कसा, आणि सरकारला जे उत्पन्न आहे हे मॅक्झिमम कराच्या माध्यमातून आहे. आणि म्हणून या देशातला भिकारी सुद्धा जो आपल्याला भीक मागतो तो सुद्धा कर भरतो. तो जी वस्तू घेतो त्या वस्तूच्या रूपामध्ये तो कर भरत असतो. आणि एकंदरीत ही कर प्रणाली आणि आपल्या सरकारचं जे उत्पन्नाचा स्रोत आहे, रुपया येतो कसा आणि रुपया जातो कसा यावर चर्चा झाली पाहिजे. 2021 मध्ये वाणिज्य विभागाने डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आम्ही वेबिनार घेतला होता, बजेट बोन अँड पे. तर त्यावेळेस प्रोफेसर अझरुद्दीन सरांनी छानपैकी मांडणी केली होती आणि तो ऑनलाईन वेबिनार होता. हा परिसंवाद प्रत्यक्ष पहिल्यांदा आयोजित करण्यात येत आहे. आणि म्हणून सरांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. सत्र कमी पडते शिवाजी महाराजांवर बोलल्यावर. त्यांचा आर्थिक असेल, त्यांचं व्यावसायिक असेल, परराष्ट्र असेल, त्यांचं युद्धनीती असेल, त्यांचं स्त्री विषयक विचार असेल,
ते सर्व विचारावर एक एक दिवस सुद्धा कमी पडेल अशी शिवाजी महाराजांचे कार्य आहे. जास्त बोलणार नाही, आपल्याला ज्यांना ऐकायचं आहे त्यांच्याशी चर्चा करायची आहे असे डॉक्टर प्रोफेसर पुरुषोत्तम देशमुख सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. प्रोफेसर देशमुख सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर अंतर्गत असणाऱ्या वर्णधार महाविद्यालय आणि शिवाजी महाविद्यालय पाचव्या आयोजित केलेल्या या सत्राचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय आराव सर, दुसरे मार्गदर्शक राष्ट्रीय विभाग प्रमुख आणि विद्यापीठामध्ये विविध भूमिका घेऊन सर्व कार्य करणारे आदरणीय विलास खंदारे सर, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय या कार्यक्रमावर उपस्थित असणाऱ्या विविध महाविद्यालयातील संस्कृत मार्गदर्शक, संशोधक विद्यार्थी आणि ज्यांच्यासाठी सर्व शिक्षण व्यवस्था कार्यरत आहे असे या शिक्षण व्यवस्थेचे दैनिक विद्यार्थी आणि या महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी. मी प्रथमतः आपली दिलगिरी व्यक्त करतो की मला या संस्थेचा कारण आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये इंग्लिश मिडियमची परीक्षा आहे आणि इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी वर्ग हा अति उच्च श्रीमंत आहे आणि प्रत्येकाच्या गाड्यामध्ये मोठ्या गाड्या आहेत. कुठल्याही कॉलेजमधून गेले की इंग्लिश मिडियम लागते, दुसऱ्या गाड्यात लॉक आहे. मला शहराच्या बाहेर गेल्यावर खूप सुविधा झाला असतं. त्यामुळे प्रथमतः आपण दिल्ली व्यक्त करतो. विकास कशाला म्हणायचा एक होतं तुम्ही समजून घ्या. एका विषयाच्या अनुषंगाने मांडणी करत असताना सर्वप्रथम आता उल्लेख केला आणि अर्थसंकल्पाचं महत्त्व अधोरेखित त्यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यपरिप्रेक्षामध्ये अर्थसंकल्प कसा वाचावा, तो कसा मांडावा आणि तो जनतेप्रती कसा असावा यासाठी त्यांनी उत्तम असं विश्लेषण केलं. एक 2-3 वाक्य मी फक्त अर्थसंकल्पाच्या बाबतीत जे कोड आहे ते कोड मी सांगतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. एक जे जोई बायडनचं एक मोठ आहे त्यांनी असं म्हटलंय, डोंट टेल मी व्हॉट यू व्हॅल्यू, शो मी युअर बजेट अँड आय विल टेल यू व्हॉट यू व्हॅल्यू. दुसरं एक स्टेटमेंट म्हटलेलं आहे रेड्डी थर्मन यांनी, ए पेनी सेव्ह इज वर्थ 2 pennies earned आफ्टर टॅक्स. आणि तिसरं खूप सुंदर वाक्य म्हटलं त्यांनी, बेबी स्टेप्स आर बिगर दॅन बिग स्टेप्स. हे 3 वाक्य हे 3 कोट मुद्दा वाक्यात ठेवलेले आहेत. ते या कारण ठेवलेले आहेत की जेव्हा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील अर्थसंकल्पाची मांडणी करतात, अर्थसंकल्प मांडले जातात आणि मग आपण आपल्या ह्या अर्थसंकल्पाशी काही संबंध आहे का असा आपल्याला कधी प्रश्न पडला असेल, प्रश्न पडावा. आणि खंदारे सरांनी म्हटलं की आपल्या सर्वांच्या जीवनमानाशी संबंधित विषय आहे. वास्तविक पाहता मी असं म्हणतो की ज्याच्या जीवनाला अर्थ आहे असं वाटतं, ज्याला वाटतं की आपल्या जीवनाला अर्थ आहे ते अर्थसंकल्प वाचला पाहिजे असं बघितलं. कारण अर्थसंकल्पाच्या अर्थावरूनच आपल्या जीवनाचे अर्थ बदलणार असतात आणि म्हणजे अर्थसंकल्पाकडे बघत असताना आपण त्या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. दुसरी एक गोष्ट, जेव्हा अर्थसंकल्प संसदेत मांडला जातो तेव्हा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडला जातो, त्यामध्ये तरतुदींचा प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष परिणाम हा जन्माला येण्यापूर्वीपासून मृत्यू झाल्यानंतर देखील त्याचा परिणाम होत असतो. आणि मग तुम्ही बघा टॅक्सेस जर बघितले तर प्रसूतीच्या अगोदरच्या साधनापासून जे टॅक्सेस आहेत, वेळेनंतर ते टॅक्सेस आहेत आणि म्हणून टॅक्स जर आपल्याला सुटणार नसेल असं म्हटलं जातं या जगामध्ये फक्त 2च गोष्टी टाळता येत नाही, त्यामध्ये मृत्यू आणि टॅक्स कर. या 2 गोष्टी टाळता येत नसतील तर आपण मात्र त्या अर्थसंकल्पाकडे वेगळ्या अर्थाने बघितलं. विशेषतः अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून आपली जबाबदारी वाढते आहे. त्याचं महत्वाचं काय, तसा अर्थसंकल्प विषय किंवा अर्थशास्त्र हा अनेक क्लिष्ट विषय मानला जातो, अत्यंत मुख्य विषय मानला जातो. आणि पुन्हा त्यामध्ये आकडेवारीचा जेव्हा आपण संदर्भ घेतो तेव्हा मात्र त्याचे संदर्भ, त्याचे अर्थ हे योग्य प्रकारे लावता येत नाही. त्यामुळे आपली जबाबदारी ही आहे की आपण समाजातल्या लोकांना अर्थसंकल्प समजून सांगितलं पाहिजे. या सर्व शैक्षणिक संस्थांचे किंवा शिक्षण व्यवस्थेचं सामाजिक दायित्व काय आहे याचा प्रश्न आता समाज विचारणार नाही. समाज विचारण्याच्या पलीकडे जाऊ लागला आणि म्हणून सध्या आपल्याला शैक्षणिक क्षेत्रावरती आलेले संकट हे आपल्या लक्षात येते. मी जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला कळायचं एका जिल्हा परिषदेचा एखादा वर्ग जेव्हा शाळा खासगी संस्था तोडून घेऊन लागायचा तेव्हा अख्खं गाव उभं राहायचं, तो वर्ग तोडू देत नव्हतं. आता 42,000 जिल्हा परिषद शाळा तुम्हालाही त्याच्या आवाज पडत नाही.
त्याचं प्रमुख असेल, त्याचं कारण काय असेल, हे आपण शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येकाचा विचार करणं गरजेचं आहे. आणि अर्थसंकल्पामध्ये तरतुदीचा नेमका काय अर्थ घेतो आपण? त्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक तरतुदी सांगत बसणार नाही, परंतु अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून आपण अर्थशास्त्राकडे बघितलं पाहिजे, अर्थसंकल्पाकडे बघितलं पाहिजे. आणि अर्थसंकल्पाची मांडणी करत असताना समाजामध्ये या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. त्याचं महत्वाचं कारण अंक हे आपापल्या पद्धतीने लोक वापरत असतात. स्टॅटिस्टिक्सचं वैशिष्ट्यच आहे. जर आपण इंग्लिश मधला 6 घेतला की एक जण तो 6 वाटतो, दुसरीकडून गेलो तो 9 वाटतो. 6 म्हणायचा का 9 म्हणायचा, त्याचा इमेज बघा कशा कशा वाटत आहे. आणि म्हणून जर अशा प्रकारचं वस्तूचे जसे वर्णन होत असेल तर मात्र अर्थशास्त्राचा अभ्यास म्हणून आपण वेगळ्या प्रकारे मांडणी केली पाहिजे. राज्यशास्त्राचे आगाऊ आहेत त्यांचा गोष्ट करून मी विधान करतो. जेव्हा जेव्हा देशामध्ये अर्थशास्त्राचा गुरु राज्यशास्त्र बनतो तेव्हा तेव्हा देशाची वाढ करण्याची शक्यता राहत आहे. आणि अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून आपल्याला या सर्व गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. खरोखरच हे येणारा गोष्ट असेल कुणाच असे करायचं नाही, परंतु जेव्हा एखादा धोरण म्हणून येतो आणि त्या धोरणामागे अनेक प्रकारचे किताब लिहिलेले असतात, आपल्याला शोधायचे असतात त्या धोरणाचा नेमका काय अर्थ निघतो, या धोरणाचे काय या धोरणाचे काय प्रतिध्वनी निघतात, त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे का, या गोष्टीचा देखील आपण विचार केला पाहिजे. आणि मग अर्थसंकल्प बोलत असताना काही गोष्टींचा नक्की आपण विचार करतो की सर्व अर्थसंकल्प आताचे अंतरिम बजेट आहे, इंटरिम बजेट आहे तर म्हणतो आपण. त्याच्यामध्ये जास्त काय त्याला थोडा पूर्ण बजेट नसतं, त्याच्यामध्ये जास्त निघाला जाणार. पण 2-4 गोष्टींवरती आपण निश्चितच बजेट वाचताना नेमकं काय लक्षात घ्यायचं हे देखील आपण बघितलं पाहिजे. ह्या बजेटमध्ये प्रत्यक्षात काय आहे त्याच्याकडे जाणार नाही, परंतु अर्थसंकल्प बघत असताना या अर्थसंकल्पाचे नेमकी उद्दिष्ट काय ते आपण बघितलं पाहिजे की काय उद्दिष्ट आहेत अर्थसंकल्पाचे. त्या उद्दिष्टांचे परत वर्गीकरण केलं अल्पकालीन, दीर्घकालीन, मध्यमकालीन, आधी दीर्घकालीन अनेक प्रकारचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पामध्ये असतात. आणि अर्थसंकल्पातील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी या अर्थसंकल्पामध्ये काही तरतुदी केलेल्या असतात. या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये एक उद्दिष्ट म्हटलेलं आहे की 2047 मध्ये विकसित भारत आपण तयार करायचा आहे. 2047 मध्ये विकसित भारत तयार करण्यासाठी काय तरतूद केली आहे हे आपण शोधलं पाहिजे. तर 47 चं उद्दिष्ट असेल आमचं, तर ह्याच्यामध्ये काय तरतूद केली आहे विकसित आम्ही असू शंका आहे, परंतु 47 मध्ये जेव्हा आपल्याला भारत बघायचा आहे तेव्हा त्या विकसित भारताचं काय याच्यामध्ये आहे का, ते शब्द खूप चांगले त्यांनी शब्दप्रयोग केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी 2-3 शब्दप्रयोग याच्यामध्ये केलेले आहेत. त्या शब्दांचं जर आपण बघितलं सर्वांगीण, सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशी 3 प्रकार शब्द आहेत. एक लक्षात घ्या की अर्थसंकल्पात किंवा शासकीय भाषेमध्ये एखादा शब्द जेव्हा कॉइन होतो तेव्हा तो कॉइन होता प्रचंड प्रमाणात रिप्रेझेंट केलेली असते. सहज शब्द येतच नाही. अर्थशास्त्र परिभाषेच्या कोशामध्ये आपण काम करतो, शासनाच्या पातळीवर एक शब्द आपल्याला निवडून जातो आमचं. हे जे शब्द आलेले आहेत त्या शब्दांमागं आणण्यामागचं काय धोरण असू शकेल. खरोखर सर्वस्पर्शी होणार आहे का अर्थसंकल्प, सर्वांगीण होणार आहे का, सर्वव्यापी होणार आहे का. मग याचा देखील आपण 2047 मध्ये जेव्हा आम्ही भारताकडे बघतो, 2047 चा भारत बघतो आपण, तेव्हा या अर्थसंकल्पामध्ये तरतुदींचा आपण विचार केला. मग राधाकृष्ण आयोग असेल किंवा 1986 चा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल, मुद्देदार आयोग असेल, कोठारी आयोग असेल, खरोखरच शिक्षणावरती आमच्या त्या प्रमाणात खर्च झाला का. अर्थशास्त्राचा अभ्यासात म्हणून आपण जर वेध घेतला पाहिजे. 6% जीडीपीचा खर्च आपल्या जीडीपी याच्यावरती व्हावा. आता किती 3.2 च्या जवळपास आपण आहोत. मग हे अर्थसंकल्पामध्ये आपल्याला शोधता आलं पाहिजे. याच्यामध्ये आपण बघतो की जेव्हा अर्थसंकल्प म्हणतो आपण, अर्थसंकल्प किती आता सध्या एक मोठं चर्चा आहे की भारत किती ट्रिलियन होणार आहे, किती ट्रिलियन डॉलरचा होणार आहे, किती ट्रिलियन याचा होणार आहे. मग जागतिक महासत्ता होण्यासाठी, विश्वगुरु होण्यासाठी किती ट्रिलियन पर्यंत आर्थिक इकॉनॉमी गेली पाहिजे याचा देखील आता आपण 3 ट्रिलियन रुपये आहोत. काही जण आता 5 ट्रिलियनचा उल्लेख होऊ शकेल. काही जणांनी म्हटलं की 10 ट्रिलियन पर्यंत जाऊ आपण. मग या किती आहे अर्थसंकल्पामध्ये याचा देखील अर्थशास्त्र अभ्यास समर्थन देखील केलेलं आहे. चुकीचं आहे का नाही मी सांगणार नाही. 9% 5% 10% आणि अर्थसंकल्पाच्या आकड्यांची तुलना करणं ही अभिप्रेत असतं, अनिवार्य असतं. आणि म्हणून ते म्हटलं की 14-15 तुलनेमध्ये आमचा एफडीआय हा जो आता झाला 596 बिलियन डॉलर बिलियन झालेला आहे तो दुप्पट झालेला आहे. त्या 10 वर्षाच्या तुलनेमध्ये हा काही उद्योगांना किंवा काही शिक्षणासाठी युथला रोजगार देण्यासाठी विना व्याजाने तरतूद केलेली आहे. ही चांगली गोष्ट आहे की बजेटमध्ये अशा प्रकारची जे बेकार आहेत, बेकार आहेत त्यांना काही रोजगार उपलब्ध करून
करून द्यावा आणि मग त्या दृष्टीने देखील या अर्थसंकल्पामध्ये 1.3 बिलियन करोड रुपये तरतूद केली आहे, तरतूद केली आहे. त्याचा देखील एक वेगळा विचार आपल्याला इथे करावा लागतो. दुसरी एक गोष्ट या ठिकाणी म्हटलेलं आहे की यांनी म्हटलं मेकिंग इंडिया विकास भारत बाय 2047 आणि म्हणून मेकिंग इंडिया बाय मेकिंग इंडिया विकास भारत आणि म्हणून हा असा नेमका भारत आपण 47 मध्ये जेव्हा तयार करायचा असेल तेव्हा त्यासाठी तरतूद याच्यामध्ये केली आहे का हे आपण नक्की बघितलं पाहिजे. दोन गोष्टीचा या ठिकाणी आपण जर आपण विचार केला की मी आताच म्हटलं की कधीही तुलना आपण वर्षामध्ये करतो, दोन आकड्यामध्ये करतो. 1950-51 चा भारत आणि आता 2023-24 चा भारत याच्यामध्ये काय फरक पडलाय का फरक पडलाच नाही. काही गोष्टींना फरक पडला असेल, काही गोष्टींना फरक पडला नसेल, ज्याचा त्याचा विचार आपण करत असतो. कारण अर्थशास्त्रातला अर्थसंकल्प हा एक मजेशीर गोष्ट आहे. एक राम आणि एक श्याम असतो आणि राम आपल्या डोक्यापेक्षा उंच काठी घेऊन त्या काठीची उंची मोजत असतो. तो टेप येतात तो पडतो, येतात टेप पडतो, याचा काठी पडते कारण काठी त्याच्या डोक्यापेक्षा उंच असते, टेप न मोजायचे असते. हा त्याचा ग्रॅव्हिटी चालू असतो आणि तेव्हा मात्र श्याम रस्त्याला जात असतो. श्याम म्हणतो राम तू काय थोडा बस, राम म्हणतो की काठीची उंची मोजायची. श्याम म्हणतो मूर्खा खाली टाकून काठीची उंची मोज. राम म्हणतो महामूर्खा मला काठीची उंची मोजायची, लांबी मोजायची नाही. अर्थसंकल्प असंच असतं. आपण काय मोजतोय, दुसऱ्याला काय वाटतंय हे देखील आपण शोधलं पाहिजे. जेव्हा उंच काठी खाली टाकी लांबी होते तर तो म्हणतो मला लांबी मध्ये उंची मोजायची आहे. आणि म्हणून जर अशा प्रकारचा या अर्थसंकल्पाचे आकडे बोलत असतील, अर्थ निघत असतील तर आपण विचार करून गेला पाहिजे. आणि म्हणून म्हणतो की देशामध्ये काय घडलंच नाही असं नाही, काही विकास झाला नाही असं नाही, काही विकास झाला असेल, कमी झाला जास्त झाला किंवा वेगवेगळा आहे. परंतु आपण 1950-51 जर आपल्याला आधार घेतला तर 2-3 गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल की आमचं जीडीपीचं उत्पन्न जे आहे, दररोज उत्पन्न जे आहे, आता बघा ते 3 ट्रिलियन, 5 ट्रिलियन आणि 10 ट्रिलियन ट्रिलियनच्या पट्ट्यामध्ये जर आपण बघतो तर आपल्याला याचा संदर्भ दुसऱ्या घटकाशी व्हावा. आणि तो घटक कोणता असेल तर तो घटक दरडोई उत्पन्न. मग दरडोई उत्पन्नामध्ये किती वाढ झाली आमच्या, दरडोई उत्पन्नात देखील तुम्हाला ते फिगर मी शोधलेली आहे. 50-51 मध्ये जो आपलं दरडोई उत्पन्न होतं ते 11,570 रुपये एवढं होतं. म्हणजे प्रत्येकाला 11,570 रुपये मिळायचे दरडोई उत्पन्न. आता 22-23 मध्ये दरडोई उत्पन्न किती झालं आमचं 98,374. म्हणजे प्रत्येकाला आपल्याला आता काही न करता 98,374 रुपये आपल्याला मिळतात असं कोणी होतं. ही वाढ किती झाली, मी म्हटलं की दोन फक्त आकडे धरून चालत नाही, तुलना करायला. हे जे उत्पन्न वाढलं आमचं दरडोई उत्पन्न वाढलं, हे दरडोई उत्पन्न 750 पटीने वाढलं, टक्के वाढलं 750%. म्हणजे 1950-51 च्या तुलनेमध्ये आमचं 2022-23 दरडोई उत्पन्न हे 750% वाढलं. ही जी वाढ झाली आणि म्हणून आमच्या या दरडोई उत्पन्नामध्ये झालेली वाढ असेल, 750% वाढ झाली असेल तर देशाचं दारिद्र्य, कुपोषण या समस्या संपायला पाहिजे, त्या संपत नाही. आणि म्हणून तुम्ही बघा फक्त अर्थसंकल्प पासून चालत नाही, अर्थसंकल्पाच्या मागे काय झालेलं ते आपण बघितलं. महाराष्ट्र हा विकसित राष्ट्र म्हणतो आपण, संस्कृतीची जबाबदारी खरी आपल्याला की महाराष्ट्र विकसित राष्ट्र राज्य म्हणतो आपण. परंतु अभयबंग समितीचा रिपोर्ट आपण जरूर वाचा. अभयबंग समितीने रिपोर्ट मध्ये काढलेला आहे, कन्क्लुजन काढले त्यांनी. ते कन्क्लुजन 2008च्या 6चा रिपोर्ट आहे जवळपास. त्याच्यामध्ये म्हटलंय की प्रगत अशा महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 1,82,000 बालक कुपोषणाला मरतात. रिपोर्ट आहे. बरं याच्यात मजा खूप आहे. शासन कुणाचं असेल मला माहिती नाही. शासनाची मजा खूप चांगली असते. शासन करतं काय, शासन एखादी समिती नेमकं समितीचा आपण बाजूला ठेवतो, त्या समितीला त्या अभ्यासाचा पुरस्कार देतो. तसंच अभयबंग समितीचा रिपोर्ट तत्कालीन सरकारनं नाकारला आणि त्या अभयबंग समितीने दिला, महाराष्ट्र पुरस्कार दिलाय ना. अजून एक गोष्ट म्हणजे बघा, काल स्वामीनाथन स्वामीनाथन पुरस्कार दिला. अभिनंदन द्यायचं त्याच्या कार्याचं, सरकारचे अभिनंदन. पण त्या स्वामीनाथन जो सबमिट रिपोर्ट केला होता त्याच्या रिपोर्टचं काय आहे का हे बघायला आपण कधी कधी बघितलं. अर्थसंकल्प दंड आहे का. आणि म्हणून ह्या गोष्टीचा बघत असताना आपण बघतोय की आमचं जे उत्पन्न वाढलं हे राष्ट्रीय उत्पन्न आपण वाढलं होतं, दरडोई उत्पन्न वाढलं होतं आपण. दरडोई उत्पन्न नक्की वाढलं आणि 570% राष्ट्रीय दरडोई उत्पन्न वाढलं जेव्हा आपण म्हणतो असतो तेव्हा मात्र आपला त्याचा संदर्भ हा दुसरीकडे जोडता.
कारण अंक हे फक्त एकांगी अंक नसतात, त्या अंकाला अनेक पैलू असतात, अनेक दिशा असतात, त्या शोधायच्या असतात. आता याचा एवढाच परिपेक्ष जर ठेवला की दरडोई उत्पन्न 70% वाढलं तर आपण खूप सुधारित झालो असतो. परंतु याच बरोबर आपल्याला एक विचार थोडासा करावा लागेल आणि तोच तो आहे आपल्या पब्लिक डेटचं नेमकं काय झालं. तर हे आपला जो पब्लिक डेट सध्या जो आहे तो 2004 US डॉलर एवढा परकीय कर्ज आहे आणि त्याचा जर सार्वजनिक कर्ज आहे त्याचा जर आत्ताचा रेट आपण आजचा बिल बघितला 83 रुपये हा प्रत्येक डॉलरला आपण देतो. पण त्याचं जर आपण काढलं पण की आपलं दरडोई कर्ज जर काढलं तर 1,66,332 रुपये हे आपलं दरडोई कर्ज आहे, आपल्याला सार्वजनिक कर्ज आहे. आणि म्हणून सध्या 22-23 मध्ये असलेलं 1,66,332 रुपये ही फिगर कुठलीही नाही, ती फिगर केंद्र सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मी कधीही फिगर केंद्र सरकारच्या वेबसाईटच्या घेत असतो कारण सध्याच्या अनेक जण तज्ञ असतात, अनेक जण तज्ञ आपापल्या पद्धतीने आकडे टाकत असतात. याला म्हणतो आपण विकिपीडिया नावाचं नवीन सॉफ्टवेअर सर्वांना वरदान ठरलेलं आहे, कुणीही काय टाकू शकतो. मी तसं वापरत नाही आणि शासनाच्या वेबसाईटला उपलब्ध आहे. जर आमचं सार्वजनिक कर्जाचं प्रमाण प्रति व्यक्ती 1,66,332 रुपये एवढं असेल तर मात्र थोडंसं वेगळा विचार आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून दरडोई उत्पन्न आणि दरडोई कर्ज, परकीय कर्ज याचा देखील जर आपण विचार केला तर लक्षात येईल आपल्याला काही गोष्टींचा उल्लेख नेमका कसा लावायचा, याचा अर्थ कसा जोडायचा हे आपल्या लक्षात येईल. दुसरी गोष्ट ह्या अर्थसंकल्पामध्ये जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्या देशाचे किंवा त्या अर्थशास्त्राचे किंवा अर्थशास्त्राची परिभाषामध्ये त्या अर्थव्यवस्थेचं नेमकं आपल्याला गमन शोधायचं असेल तर काही जे इंडिकेटर्स आहेत त्यामध्ये महत्वाचे इंडिकेटर्स आपण ज्याला तूट म्हणतो, राजकोषीय तूट असेल, मग महसुली तूट आहे, प्राथमिक तूट आहे आणि तुटीचा प्रकार आहे. त्याच्यापैकी एक तूट जे आहे ते आपण सर्वमान्य झालेले की राजकोषीय तूट, फिस्कल डिफिसिट आपण गृहीत धरतो. आताच्या या अर्थसंकल्पामध्ये फिस्कल डिफिसिट किती म्हटलेलं आहे तर फिस्कल डिफिसिट जसं ते 5.1% जीडीपीच्या, तो जीडीपीच्या 5.1% एवढी आपली राजकोषीय तूट आहे. या राजकोषीय तुटीचा संदर्भ हा नक्कीच प्रत्यक्ष जर तुमच्या आमच्या जीवनाशी नसला तरी तो अप्रत्यक्षरित्या आपलं जीवन प्रभावित करणार असतो. आणि म्हणून प्रत्येक सरकारचं हे उद्दिष्ट असतं, प्रमुख उद्दिष्ट असतं की राजकोषीय तुटीवरती नियंत्रण. ते तूट किती होईल काय होईल तो परंतु राजकोषीय तुटीवरती नियंत्रण आणण्याचं महत्व हे खूप अनन्यसाधारण आहे. आणि म्हणून केएस यांच्या भाषेमध्ये खूप सुंदर केएस यांनी वर्णन केलं होतं. फिस्कल डिफिसिट इज ए गुड सर्व्हंट बट बॅड मास्टर. म्हणजे राजकोषीय तूट ही लवकर म्हणून खूप चांगली आहे परंतु जेव्हा मालक बनते तेव्हा मात्र खूप अवघड होतं. जसं की आपला आता मोबाईलचा वापर आहे. मोबाईलचे गुड सर्व्हंट बट बॅड मास्टर. कधी कधी लोकांना जेवण जात नाही मोबाईल बघत बसायचं. सर्वात मोठं ठीक तेव्हा वापरायचं कोण करायचं. आता मध्ये कसं आपल्याला आता तो आपल्याला सर्वप्रथम वापरू लागला. राजकोष तुटीचं तेच होतं. आणि म्हणून थायलंडचा भाग जेव्हा आपण बघतो थायलंडची अर्थव्यवस्था कोलॅप्स झाली, जागतिक पातळीवरती अशा अनेक अर्थव्यवस्था आहेत की ते कोलॅप्स होण्याची मागणी होते. आपलं सुदैव आहे की आपण सध्या सुस्थितीमध्ये आहोत, त्याला कारण नाही का असे नाही, परंतु आपली स्थिती जरा बऱ्यापैकी आहे. 2008च्या जेव्हा संकट आंतरराष्ट्रीय पातळीवर संकट आलं होतं प्राईम लेंडिंग रेटचं, तेव्हा सर्वात या देशाला वाचवण्याचं महत्त्वाचं काम सार्वजनिक उद्योग आणि सार्वजनिक राष्ट्रीय बँकांनी केलं होतं. आणि धंदा सगळ्यातच म्हटलं की जेव्हा तुम्ही सार्वजनिक उद्योग करत असता तेव्हा तुमच्याकडे येणारा सोर्स काय उत्पन्नाचा याचा देखील आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून आपल्या या अर्थसंकल्पामध्ये दोन गोष्टीचा केला पाहिजे. मी मुद्दाम तुम्हाला शोधला त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आपलं टॅक्स आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू जर आपण विचार केला तर नॉन टॅक्स रेव्हेन्यूचा जे आपलं उत्पन्न आहे ते खूप कमी उत्पन्न आता नॉन टॅक्स रेव्हेन्यूचं येत आहे. याच्यामध्ये म्हटलं आहे की नॉन टॅक्स रेव्हेन्यू आपल्या जीडीपीच्या फक्त करोड रुपयामध्ये म्हटलं त्यांनी 1.9 करोड रुपये जो आहे लाख करोड रुपये एवढं नॉन टॅक्स रेव्हेन्यू आहे. बाकी बऱ्याच प्रमाणामध्ये आपण टॅक्स आहे, टॅक्स इन्कम जे आहे 2024-25 मध्ये जे अंदाजित केलेलं आहे सरकारनं ते आहे 26 लाख करोड रुपये हे आपण नॉन टॅक्स रेव्हेन्यू आहे. याचा साधा सोपा अर्थ असा आहे की मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला टॅक्स अवलंबून असतं. विकसित राष्ट्राचं हे गमक असतं की असं म्हटलं जातं की सरकारला उत्पादनशील प्रक्रियेत नियंत्रण काम करायचं आणि वाढता टॅक्स उत्पन्न, वाढता कर महसूल हे देखील विकसित अर्थव्यवस्थेचं गमक मानलं जातं, वैशिष्ट्य मानलं जातं. परंतु जर दुसरा आपण परिपेक्ष बघितला तर तो मात्र थोडा वेगळा विचार करतो की आमच्या कर महसुलामध्ये प्रत्यक्ष कराचं आणि अप्रत्यक्ष कराचं प्रमाण काय आहे.
तर आपल्या 24-25 आता जो आहे 23-24 मध्ये म्हटलेलं आहे की डायरेक्ट कर जे आहे ते डायरेक्ट 6.6% जीडीपीच्या 6.6% एवढा महसूल जीडीपी हा आमचा डायरेक्ट टॅक्स होतो आणि इनडायरेक्ट टॅक्स जवळपास 5% जो जीडीपीच्या 5% महसूल हा आमच्या अप्रत्यक्ष करातून सरकारला जातो. म्हणजे देशाच्या जीडीपी मध्ये अप्रत्यक्ष कराचा वाटा जो आहे तो 5% जवळपास आहे. जेव्हा देशामध्ये या अप्रत्यक्ष कराचं प्रमाण वाढतं तेव्हा ते मात्र प्रतिगामी कराचं लक्षण असतं. कारण अप्रत्यक्ष कर हा गरजवंताला जे गरीब आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे त्यांना देखील भरावा लागतो आणि म्हणून प्रगत कर प्रणाली कोणती असते तर प्रगत कर प्रणाली असते की ज्या कर प्रणालीमध्ये अप्रत्यक्ष करापेक्षा प्रत्यक्ष कराचं प्रमाण जास्त असतं. सुदैवानं अलीकडच्या काळामध्ये प्रत्यक्ष करामध्ये होणारे बदल हे थोडे आशादायी आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आपण या आता देखील या संकल्पनाकडे बघितलं तर आशादायी चित्र आहे की अप्रत्यक्ष कराच्या ऐवजी प्रत्यक्ष कराचं वाढतं प्रमाण आपल्याला दिसेल आणि याचा परिणाम होतो. आम्ही जे सरकार नको असतो आम्हाला जर चित्र असली तरी देखील एक सामान्य नागरिक म्हणून जर आपण बघितलं तर उत्पन्न काळामध्ये सरकारनं 5-7 वर्षापासून एक पैसाही एक्झॉर्प्शन दिलं नाही. नौकर कराच्या दृष्टीने निराशाजनक बाब आहे तरी सर्वसामान्य दृष्टीने उर्वरित लोकांच्या दृष्टीने चांगली बाब आहे. त्याचं महत्वाचं कारण ज्यांना नोकरी नाही ते त्यांच्या परिप्रेक्षाने विचार करत असतात आणि म्हणून याचा देखील वेगळा विचार जेव्हा या धोरण मांडला असेल तो मांडलेला विचार त्याचा एका कदाचित तत्व असेल असणारा कडचा पैसा काढायचा नसणाऱ्याच्या विकासाला लावायचा हे असं असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून जेव्हा आपण इकडचा पैसा तिकडे आपण वापरतो तेव्हा मात्र त्या सरकारचा खर्चाविषयी करून आपण बघितलं पाहिजे की खर्चामध्ये कशामध्ये काय काय उपयोग होतो. तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं एक फिगर इथं मी शोधून काढली आहे की आमच्या अर्थसंकल्पाचा जो खर्च होतो आहे त्या खर्चामध्ये सर्वात महत्वाचे एकूण जर आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 90-91 वर्षापर्यंत प्रतिकूल वर्ष होतं. आर्थिक अनिश्चिततेचं वर्ष होतं. नवीन आर्थिक धोरण भारतानं स्वीकारलं की भारतावर लादलं गेलं हा संशोधनाचा विषय आजही संपलेला नाही. असं म्हटलं जातं 1990-91 मधून भारताला आर्थिक संकटातून बाहेर पडायचं होतं म्हणून नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं. जर हे असं असेल तर 1991चा संकटाचा एक इंडिकेटर आपण बघितला पाहिजे. तो इंडिकेटर होता आमच्या डेट सर्व्हिस रेशो म्हणजे कर्ज रुग्णता प्रमाण एकूण जो होता तो होता 53.3% हे आमचा डेट सर्व्हिस रेशो होता 1991. पर्यायच नव्हता आपल्याला परकीय कर्ज घेण्यासाठी परकीय संस्थांच्या अटी स्वीकारल्याशिवाय. आणि मग हा जो कर्जाचा ऋणसेवा प्रमाण जे होतं ते ऋणसेवा प्रमाण 91 होतं 35.1%. सुदैवाने 2023 मध्ये जे प्रोजेक्टेड जे केलेलं आहे ते आहे 6.7%. ही चांगली गोष्ट आहे. परंतु हे जर अपवाद असलं तरी देखील मात्र आपल्या परकीय कर्जावरती होणारा जो भार आहे तो कर्जावरचा राष्ट्रीय उत्पन्नावरती पडणारा भार आहे तो मात्र नाकारता येत नाही. अर्थसंकल्पाकडे आपण बघत असताना एक दुसरी गोष्ट आपण बघितली पाहिजे ती की आमच्या जीडीपी मध्ये जीडीपी वाढतो आहे दररोज वाढतो आहे परंतु ह्या जीडीपीला कंट्रीब्यूट करणाऱ्या घटकांचं नेमकं काय होतं. जर आपण बघितलं 1951 मध्ये आकडेवारी सांगितली की जवळपास 55% हा जीडीपी मधला वाटा हा कृषी क्षेत्राचा होता. आज कृषी क्षेत्राचा वाटा 18% 15% येऊन आलेला आहे. सेवा क्षेत्राचा वाटा तेव्हा 33% होता आता 55% पर्यंत आपल्या सेवा क्षेत्राचा वाटा गेला आहे. निश्चितच ही बाब चांगली गोष्ट आहे की सेवा क्षेत्राचा वाटा वाढतो आहे. परंतु दुर्दैवाने मात्र कृषी क्षेत्राचा वाटा कमी होत असताना ह्या कृषी क्षेत्रावरती अवलंबित असलेल्या लोकसंख्येचं प्रमाण मात्र कमी झालेलं आहे. आणि म्हणून आज देखील ग्रामीण भागातील जे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते आहे त्या वाढत्या बेरोजगारीला जर त्याच ठिकाणी करून देत असेल तर हे अर्थसंकल्पामध्ये कृषी आधारित उद्योगांना दिले त्याच्यामध्ये कृषी आधारित उद्योगांच्या विकासासाठी काही धोरण राबवले आहे त्याच्यामध्ये. मग काही मुद्रा योजना असेल किंवा अजून काही लघु आणि सूक्ष्म उद्योगाच्या विकासासाठी काही केलं आहे का याचा देखील एक अर्थशास्त्राचा अभ्यासातून आपण वेळ घेतला पाहिजे. कारण सरकारच्या अनेक योजना असतात त्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारपुढे सर्वात एक महत्त्वाचं आव्हान असतं आणि ते आव्हान असतं की ह्या योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत कशी जाईल त्याची प्रसिद्धी कशी होईल. अनेक योजना आहेत की आपल्याला माहित नाही आम्हालाही माहित नाही. आश्चर्यजनक बरेच जगात बरेच देश फिरून आले पश्चिम महाराष्ट्रात फिरून आले त्यांना माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला कार खरेदी करण्यासारखा पॅटर्न करतो आपल्याकडे नोकरदारांमध्ये आपल्याकडे
पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना कार खरेदीसाठी कर्ज बँका देतात. त्याचं महत्वाचं कारण नाबार्डच्या काय योजना आहे हे आम्हाला माहितच नाही. आणि म्हणून संशोधक म्हणून संशोधक म्हणून पीजीची विद्यार्थ्यांना आपली जबाबदारी वाटते आहे. कारण तुमच्यावर जो खर्च होतो आहे हा खर्च मंत्र्याच्या बापाचा नाही, आमचा नाही, हा खर्च समाजाचा. समाज प्रचंड तुम्हाला प्रॉब्लेम होतोय आणि म्हणून अर्थशास्त्राच्या इतर विषयाच्या अभ्यासकापेक्षा अर्थशास्त्राच्या अभ्यासकाची जबाबदारी वाढते आहे. त्याचं महत्वाचं कारण किती जणांच्या शेतच्या धोरणामध्ये अनेकांचे संस्कृत झाले. डीएमआयडी शहरात अनेकांचे पैसे आले, अनेकांचे पैसे डुबले, अनेक कंपन्या घेऊन गेले. आदर्श घोटाळा असेल, एसबीसी घोटाळा काय असेल, अर्थशास्त्राचा अभ्यास करून आपल्याला कधी वाटत नाही तर आपण सध्या ग्रामीण भागामध्ये जावं आणि त्या लोकांना सांगावं इथं घुसू नका, त्या लोकांचे हे धोके आहेत, हे धोके आहेत. आपली उपयोगिता वाढवणे आपल्या हातात आहे. उगाच 15 साली तुमची परीक्षा ठेवली आणि प्रोग्रेस रिपोर्ट पाठवून म्हणून आला असेल तर कृपया सोडून द्या. त्याचं महत्वाचं कारण त्याचे महत्वाचं कारण असं आहे की जेव्हा आपण आपल्या प्रस्थापित यंत्रणेचा आपण आपल्या विकासासाठी विचार करत नाही तेव्हा ती यंत्रणा देखील आपल्या विकासाला पूरक ठरते अशी खात्री देता येत नाही. आणि म्हणून आपण जर एवढा वेळ देत असतो, एवढा खर्च करत असतो तर मात्र या गोष्टीचा आपण विचार केला. आपल्या सेल्समध्ये काय आहे मित्र, सेल्समध्ये काय होते नेमकं कशा प्रकारे सरकार धोरण आणि सरकारचे अनेक योजना आहेत. अर्थसंकल्पमध्ये आहेत, अर्थसंकल्प वाचल्यास बघा. संशोधित विद्यार्थ्यांना विशेषतः सांगतो मुद्दा हे जे पीजी करणार आहेत त्यांना देखील सांगतो भविष्यात विचार करण्यापेक्षा आता विचार करायला सुरुवात करा. आताच म्हटलं होतं की बेबी स्टेप्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन बिगर स्टेप. नंतर मोठी झेप घेण्यात काय अर्थ नाही. आतापासून सुरुवात केली तुम्हाला तुमच्या विषयाची आवड निर्माण. या संकल्पामध्ये तुम्ही तुमचा विचार करा की माझ्या विषयाच्या अनुषंगाने बजेट वाचलं पाहिजे, काय विषय असेल तुमचा, असाच विषय काय त्या विषयाच्या अनुषंगाने बजेटमध्ये होतं का काही होतं का? वाचलं का? गाईड वाचलं का? वाचलं पुरं का? वाचलं का बजेट? नाही वाचलं. नाही वाचलं का? कारण माफ करणार नाही. कारण अत्यंत द्रुत घटक आहे. त्याची तुम्ही टीप नाही केली, तुम्ही त्याला काही नाही दिला की तो तुमचा बळी घेण्यासाठी. आणि म्हणून आपण माझ्या विषयाच्या अनुषंगाने अर्थसंकल्पात काय आहे वाचलं पाहिजे. तो वाचून फक्त चालत नाही, लिहिलं पाहिजे. मला अशी अपेक्षा नाही लावलेलं असेल पीजीच्या स्टुडंटनी. मला असं वाटलं की विद्यार्थ्यांनी काही 2-4 पीजीबद्दल लावले असतील, त्याच्यामध्ये काही बोलत असेल ते आहे सहजपणे सांगायचं का असं. हा दिवस जेव्हा येईल तेव्हा देशाला भवितव्य आहे. दुर्दैवानं बदलती परिस्थिती आहे, त्याला अनेक घटक कारणीभूत आहेत. तुम्ही आहेत, आम्ही आहे, सरकार धोरण आहे, परंतु ज्याचा त्याचा भाग सोडून द्या. मला काय करता येतं काही नक्की बघा. अर्थसंकल्पच नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सजग राहायला पाहिजे. जर तुम्ही ते सजग राहिला तर त्याचा फायदा होईल, अन्यथा फायदा होणार नाही. ह्या अर्थसंकल्पामध्ये अनेक गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा असतो आणि त्या गोष्टींची मांडणी जर आपण केली तर तुमचं मूल्य वाढणार नाही. असं म्हटलं जातं की तुम्ही किती हुशार आहात याला काहीच महत्व नाही, तुम्हाला दाखवता. आपली उपयोगिता काय आहे की आपण जोपर्यंत सिद्ध करत नाही तोपर्यंत आपली उपयोगिता सिद्धच होत नाही. मी तुम्हाला कस्तुरची डब्बी असते, कस्तुरची डब्बी सुद्धा पडली बाहेर ग्राउंड मध्ये पडली, आपण जातो येतो पायाला तुडवतो, बऱ्याच वेळेला चालत राहतो. तर कुत्रे जातात, माणसं जातात. पण ज्या क्षणी कस्तुरची डब्बीचं झाकण उघडेल त्या क्षणी कस्तुरची डब्बी राहील का? ती डब्बी कुणाच्या फ्रीज मध्ये जाईल, कुणाच्या देवघरामध्ये जाईल, कुणाच्या डब्यामध्ये जाईल. असं नाही ना, आपल्या बुद्धीचंही असंच असतं. जोपर्यंत तुम्हाला दाखवता येत नाही तोपर्यंत तुमची बुद्धी त्या कचऱ्यात पडलेली सांगते. जर तुम्हाला वाटतं असतं की मी ते रात्रीचं लिहू शकले असते, अंधारे सर मी आराम सर तुम्हाला शोधून काढलं असतं, अरे शाळेमध्ये कोण येत त्यांच्या घरी कोण येत असतं. सर्वात आनंदाचा क्षण असतो प्रस्थापित महाविद्यालयाचा प्राध्यापक किंवा प्राचार्य आपल्या घरी फोन करतो किंवा आपल्या घरी भेटायला येतो, तेव्हा तो सर्वात सुंदर दिवस असतो. सूर्यमान मला ते कळालं, तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न नक्की करा, त्याचं महत्वाचं कारण. पण तुम्हाला नाही शिकवलं तुम्ही वर्गात आमचं पगार बंद होते का? बंद होतं. जो दिवस एक दिवस वर्णाक्षर निघाले तो होत नाही, असं होतच नाही. मग आपल्याला जर असं असेल तर आपण याचा वापर नक्की केला पाहिजे. आपल्याला काय वाटत नाही असं करावं. किती वर्तमानपत्र किती बघा बजेट किती वाचले आता, किती जण वाचलं तुम्ही, हा गोष्टी करा तुम्ही सुद्धा करा. एक नक्की लक्षात ठेवा, कारण या गोष्टी सोबत करत असताना
मी इतरांपेक्षा कसा वेगळा आहे, इतरांपेक्षा कशी वेगळी आहे, हे जोपर्यंत तुम्हाला सिद्ध करता येत नाही तोपर्यंत तुमची उपयोगिता वाढणार नाही. अर्थशास्त्राच्या अभ्यासात अर्थसंकल्पावर जर तुम्ही आतापासून तुमचं विश्लेषण करत गेलात तर अर्थसंकल्प जेव्हा सादर केला जातो तेव्हा 2-4 दिवस आधीच विविध प्रसिद्धी माध्यमांचे लोक बोलवतात. एवढंच नाही, मानधन देतात. आता देखील काही वर्तमानपत्र आहे तिथं कॉलमिस्ट म्हणून कॉलम तुम्हाला लिहायचा असतो, त्याची मानधन देते. आकाशवाणी तुम्ही एक व्याख्यान दिलं 5 पत्राचे तुम्हाला तरी चेक पाठवलं. विविध वर्तमानपत्र आहेत, कॉलम रायटर तुम्हाला तिथं अर्थशास्त्राचा अभ्यास म्हणून तुम्हाला करता येईल. फक्त MA करायचं, PhD करायची, PhD करायची. जर एवढ्या संकुचित दृष्टीने होत असा कृपया बघू नका. सुदैवानं PhD का फेलोशिप सुरू झाले, ते सुदैवच राहू द्या, ते दुर्दैवात जाऊ देऊ नका. कारण भविष्यात पुन्हा समजलं नाही की फेलोशिपचे विद्यार्थ्यांनी काहीच केलं नाही. होऊ शकेल असेल आणि म्हणून जरी आता वाईट वाटतं तरी मी व्यक्ती असा आहे की बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं बरं असतं आणि म्हणून मला खरं बोलायला आवडतं. तर हे अर्थशास्त्राच्या अभ्यासाची मोठी जबाबदारी आहे. त्या दृष्टीने देखील आपण अर्थसंकल्प विचार करायला पाहिजे. मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु 2 गोष्टीचा मात्र उल्लेख नक्की करेल की सर्व या प्रस्तावित ठरवलेले काम करत असताना सध्या किंवा प्रत्येक प्रचलित काळामध्ये काही धोरण बदलतात, काही विषयाचं महत्व कमी होतं, काही विषयाचं महत्व वाढत असतं. पण अर्थशास्त्राच्या अभ्यासाला एक वेगळी करण्याचं साधन असतं. तुम्हाला अर्थशास्त्र लवकर देईल किंवा नाही देईल मला माहित नाही. खात्री सर म्हटले होते की अर्थसंकल्प सर्वात समाजाची पैशामध्येच असतो. अर्थसंकल्प तुम्हाला नोकरी किंवा अर्थशास्त्र तुम्हाला नोकरी देईल किंवा नाही मला माहित नाही, पण अर्थशास्त्र कसं जगायचं हे मला शिकवत असतं. आम्ही जर याची तिकीट वाचला, जर आम्ही मिडल पेमेंटची परमनंट इन्कम हायपोथेसिस वाचलं तर आपल्या लक्षात येईल की आपला उपभोग कधी वाढवावा, आपला उपभोग कधी कमी करावा हे अर्थशास्त्र शिकण्यात आपोआप पडतं. आम्ही जर महात्मा गांधींचं अर्थशास्त्र वाचलं तर आजच्या गरजा मर्यादित ठेवाव्या, ते अर्थशास्त्राचं साधं गमत महात्मा गांधींनी सांगितलं ते आपण जर आपल्या जीवनामध्ये लागू नाही केलं तर तुमच्या अर्थशास्त्र घेणं आवडत नाही. नोकरी लागेल तरी, पण नोकरी लागण्याचा प्रश्न सुटत का? नक्कीच नाही. नोकरी लागल्यानंतर देखील महाराष्ट्राच्या किंवा केंद्र सरकारच्या विविध मोठ्या पदावरती लोक बघा आज अनेक तुरुंगात आहेत. त्याचं महत्वाचं कारण अर्थशास्त्राचं इथिक्स, अर्थशास्त्राचं तत्व, महात्मा गांधीचं तत्व हे आपण स्वीकारलं नाही. आणि आपण आपल्या गरजा काय आहेत आणि आपल्या ज्याला ग्रीड म्हणतो इंग्लिशमध्ये, त्याला ग्रीड हाव म्हणतो आपण, आपल्या गरजा आणि आपल्या हाव याच्यामध्ये आपण बदल केला नाही तर मात्र आपलं नोकरी लागल्यानंतर आयुष्य सुधारण्याची शक्यता ते मात्र नसते. हे गृहीत धरून अर्थशास्त्राचा अभ्यास करायला मार्क नापास होते का? कोणीच नापास होत नाही. नापास करा होतच नाही. नापास परिस्थिती पासून करताच येत नाही. मात्र ते क्षणभंगूर आनंद आहे तो टिकवायचा असेल, तुम्हाला हे करायचं असेल तर मात्र थोडासा आपण विचार करायला पाहिजे. नक्की तुम्ही कराल याची मला खात्री आहे. जास्त वेळ घेणार नाही, पण अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी धोरण बनवण्याची क्षमता ही आपल्यामध्ये असली पाहिजे. आपण देखील जे काय चांगलं आहे त्यासाठी अभ्यासात म्हणून आपल्याकडे कुठे जे राजकीय लोक येत असते, आपल्याकडे कुठे प्रतिनिधी येत असते तर राष्ट्र भूमिका आपण मांडली पाहिजे. मग शेतकऱ्याची गरज असेल, शेतकरी हमी भाव असेल, हमी भाव काय किती हमी भावाचा कोण करताय? हमी भाव करताय कोण? तुम्ही करता कसे करता? तुमचं नाव काय? माझा सर फळे व भाज्या उद्योग काय आधारभूत किंमत फळबागावर कसं देते हाय काय नाही एखादं नाही सर, फळांना आधारभूत किंमत दिली नाही. कुठल्या आधारभूत किंमत सांगा कुठली तुम्हाला? ते जे समजा गहू आहे, तांदूळ किती तांदूळ ते कुठे शोधायचं? आपण पीएचडी करतो. आपण पीएचडी करतो की आधारभूत माझा फळबाग विषय असेल तर आपण ते शोधता पाहिजे. सध्या काय वातावरण चालू आहे तर अशा प्रकारे आपल्याला शोधता पाहिजे. आंदोलन चालू त्यासाठीच, शेतकऱ्यांचं आंदोलन चालू यासाठी चालू आहे की फळबागांना सुद्धा मिळालं पाहिजे. ते चालूच आहे, पण असं आपल्याला शोधता पाहिजे. त्याचं महत्वाचं कारण तुमचं फळबागावरचं एक जे आहे खांदारे सरांना आवासाठी बोलून घेतलं पाहिजे पुढे की अरे हे साधारण फळबागावर चालू तुम्हाला बोलवा तर तुमची उपयोगिता वाढेल आणि उपयोगिता वाढणार नाही. आपलं मूल्य कशात आहे हे आपल्या हातात आहे, ते वाढवण्याचं सामना तुमच्याकडे येऊन अशी मी प्रार्थना करतो. 2 गोष्टींचा उल्लेख मात्र मी करतो की तुम्हाला कधीतरी फ्रस्ट्रेशन येईल या कॉलेजला बोलच नाही विकास जाऊ खांदारे सर कसं काय समोर एकट्याला असं घ्यायला बिंदासा खांदारे सर समोर सांगतो काय फरक पडतो एक असं बसा. त्याचं महत्वाचं कारण तुम्हाला एक नाही म्हणून सरकार आपल्याला पैसे देत आहे, पुढे सोडे देत नाही. लाखो रुपये देत आहे. 3 लाख माझे लोक म्हणतात 2.5 लाख पगार आहे
2.5 लाख पगार तुम्हाला सरकार देते. दर दिवसाचा हिशेब काढला तर मला जवळपास 1000 रुपये ते 10,000 रुपये रोज पगार मिळते. तासाला काढलं तर 1000 रुपये तासाला पगार, 2000 5 तास काम करतो मी नियमाप्रमाणे. किती तास म्हणजे कोणाच्या चिंतेचा विषय. जर एवढा पगार देत असेल तर तुमच्यासाठी आहे. कृपया त्याचा वापर करा. एवढं मोठं सुंदर इमारत आहे, प्राचार्य आहे, विभाग प्रमुख आहे, याचा उपयोग करा. त्याचं महत्वाचं कारण कोणत्याही गोष्टीची उपयोगिता वाढवणं किंवा न वाढवणं हे आपल्या हातात असतं. कशा प्रकारे तुम्हाला सुबुद्धी येऊ. मी जर एकटा जरी आलो तरी काही चिंता करू नका. क्लासला बसा, त्याचं महत्वाचं कारण तुमचं कधीतरी प्रश्न येईल तुम्हाला कसं करायला प्रॅक्टिस करायचं. सिद्धांत सांगतोय, सिद्धांत साधाच होता. प्रस्थापित यंत्रणा बदलण्याचं आपल्याला सामर्थ्य नसेल किंवा प्रस्थापित यंत्रणा बदलण्याची लायकीची नसेल तर आपण आपलं बदलणं हे आपल्या हिताचं असतं. नक्की स्वतः बदला. दुसरी एक गोष्ट सांगतो, तुम्ही काही जर आकाश नसता तो वाटत तुम्हाला 10वी पिक्चर कुठेला बघा, 10वी पिक्चर एकदा बघा, जरूर बघा. तर एक दोनच मिनिटं एकच मिनिटं सांगते स्टोरी काय आहे. त्या 10वी मध्ये एक मुलगा असतो आणि तो बेकाराचा मुलगा असतो. 10वी वर बोलायला असतो, खाली असतो पाहिजे. ते पोर घरी मित्रांना बाहेर करत राहतात जंगलात. कुठे बड्या गाड्या, ते मुलगा त्यांचा मित्र बनतो आणि मग ते मित्र चांगला म्हणतो. ते पोत्या खांद्यावर ते पोतं आहे, कागद गोळा करायचं. मार्च महिन्याचा परीक्षा जवळ येते आणि शाळेला वाटते 10वी बंधू होता, आपण बसू द्यावा होता. शिक्षक जातात 10वीच्या मुलाला शोधून आणतात. त्यावेळेस 10वीचा मुलगा तो विकाराचा मुलगा येऊ लागतो. ते पाठीवर पोतं आहे. शाळेपासून राबवलं जातात, सर्व मुलं मध्ये जातात, तिथेच थांबतात. त्याला शाळेत जाऊ दिलं जात नाही. आणि मग ते सर म्हणतात त्याला शाळेत जाता येणार नाही. सर म्हणतात तुला शाळेत आत का जायचंय. तो मुलगा म्हणतो मला शाळा आतून बघायची. सर म्हणतो तुला आतून जाता येणार नाही कारण शाळेत प्रवेश नाही. तुम्ही खूप सुदैवी आहात, तुम्हाला आतून बघायची संधी मिळाली, उपभोगाची संधी मिळाली. 10वी सारखे असे लाखो हजार कोटी बालक आज रस्त्यावरती आहेत, पाठीमध्ये काम करतायत, रेल्वे स्टेशनमध्ये काम करतायत. काही बालक आदिवासी भागामध्ये आईच्या मुलात मरतायत, सेकंदात मरतायत, पहिल्या वाटेल साधन जाताही मरतायत. आणि म्हणून तुम्ही सुदैवी आहात. तुमच्या ह्या सुदैवीपणाचा वापर तुम्हाला करता येईल बघा. त्याचं महत्वाचं कारण जेव्हा आपण आपल्या आई वडिलांच्या आणि नातेवाईकांच्या अपेक्षा आपण पूर्ण करत नाही तेव्हा सर्वात मोठं दुःख असतं. ते दुःख घेऊन आयुष्यभर जगण्यापेक्षा आत्ताच आपण थोडं जागा व्हा आणि ह्या सर्व परिपेक्षामध्ये विवेचन करण्याचा प्रयत्न करा. ज्याला जर एकच वाक्य सांगतो तर तुम्ही मी उशीर झाल्यापर्यंत दिली मला केलीच होती, पण अजूनही दाखवतो. या महाविद्यालयामध्ये मला बोलवलं. आगाव सरांनी मला पूर्वी एक फोन आला. खासदार सरांनी मला सांगितलं होतं आणि मी दोघांचे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकांचे शिक्षक कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. तुमचेही आभार मानतो. आणि माझ्या आयुष्यातले सर्वात मोठं विधान मी मला कोट जे आवडलेलं आहे ते कोट सांगतो. आणि ते कोट आहे की तुम्हाला सर्व सांगतो की माझं व्याख्यान आवडलं पण आहे सोडून द्या. आयुष्यात असे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. कोणत्या मार्गाने जायचे तुम्ही ठरवा. मग ते काही तुम्हाला संकटाचे असतील, काही चांगले असतील, काही आरामदायी असतील, काही अल्पकालीन आरामाचे असतील, काही दीर्घकालीन तोट्याचे असतील. या सर्व कोणता मार्ग निवडायचा हे मात्र आपण शोधावं लागेल. आणि मी जर म्हणतो वाटा शेवटलेली असताना पाय सरावलेले असावे. मला कसं करायचंय हे आपण फक्त ठरवा. वाटा शेवटलेली असताना पाय सरावलेले असावे. नसता पाय घसरण्याआधीच आपण आपले मार्ग बघायला आपले मार्ग बघायला. धन्यवाद सर. सुंदर असं अर्थसंकल्पावर विवेचन केलेलं आहे. अर्थशास्त्राच्या सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं की अर्थसंकल्प वाचलाच पाहिजे. आणि मी हे म्हणेन जो वाचेल तोच वाचेल. नसतं तुम्हाला पुढे संधी नाही, काही नाही. तुम्ही वाचला तर वाचा, नसेल तर जा. एक सर्वे आहे आताचा लेटेस्ट सर्वे, अजित प्रेमजी विश्वविद्यालय, त्यांनी सर्वे केला तरुण वयोगटाचा. भारतातील सर्व तरुणांचा सर्वे केला की ते तरुण काय करतात. तर त्यांच्या सर्वेचा निष्कर्ष असा आहे की 25 वर्ष वयोगटातले जे विद्यार्थी आहेत, जे तरुण आहेत, ते 40% तरुण बेकार आहेत. 40% तरुण बेकार आहेत. आणि म्हणून ते का बेकार आहे त्याचं नंतर आहे. पण तुम्ही तो विचार केला पाहिजे. या सरांनी जे मार्गदर्शन केलं त्यातलं थोडंफार आपण आत्मसात करावं.
यानंतर मी अध्यक्षीय समारोप करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्राचार्य आढाव सर त्यांनी अध्यक्षीय समारोप अर्थसंकल्प 2024-25 या परिसंवादाचे प्रमुख वक्ते आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र पुरुषोत्तम देशमुख सर, व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवाजी यादव सर, माझे सहकारी आणि कॉमर्स शाखेचे विभाग प्रमुख वाघमारे सर, कातार सर, माझ्या सहकारी आणि संस्थेच्या संचालिका भांडवलदार मॅडम, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख माझे मित्र विलास खंदारे सर, समोर बसलेले खोकर सर, राठोड सर, विशाल सर, कल्याणकर सर, शिंदे सर आणि संशोधक विद्यार्थी. माझा विषय राज्यशास्त्राचा. तुम्ही स्टेटमेंट केला की राज्यशास्त्राच्या माणसाला अर्थशास्त्र समजत नाही. मी त्याच्याशी 101% समजत आहे. माझा तरी तसं कधी जमतच नाही. 36 चाक तो 63 असला पाहिजे पण तो 36 चाक आहे. म्हणून मी म्हणतो की मी स्वतः फार सुखी माणूस आहे. अर्थशास्त्र जर समजलं तर डोक्यावरची केस निघून जाते. याचा अर्थ तुम्ही सातत्याने ते चिंतनात राहाल, मनन करत राहाल आणि नसलेले उपद्व्याप करून मग खंदारे सरांना त्रास देऊ, काकार सरांना देऊ, वाघमारे सरांना देऊ आणि देशमुख सरांना तर आम्ही त्रास देऊ. मित्रांनो, हा विनोदाचा भाग सोडून द्या. मी खंदारे सरांना म्हणत होतो की आपण परिसंवाद ठेवला पाहिजे, अर्थशास्त्र ठेवला पाहिजे. आम्ही फक्त लिहितो, आम्हाला वाचता नाही. देशमुख सर आपण म्हणालात की अर्थसंकल्प वाचता आला पाहिजे. तो वाचता आला पाहिजे, तो समजून पण घेतला पाहिजे. संकल्प मांडत असताना आपण म्हणतो की संकल्प केला गेला पाहिजे. वैयक्तिक जीवनामध्ये, राज्याच्या जीवनामध्ये, कुटुंबाच्या जीवनात, राष्ट्राच्या जीवनात तो संकल्प असतो. शासन करण्याचा संकल्पच असतो की 2047 मध्ये काय असेल हा आमचा भारत देश. कारण शतक महोत्सवामध्ये आपण त्यावेळेस असतो. आपल्या शेजारी राष्ट्राचा जर आपण विचार केला, चीन सारख्या राष्ट्राचा, त्यांचं आणि आमचं शतक महोत्सव बरोबरच आहे. चीन आज कोटी आहे आणि आम्ही आज कोटी आहोत. म्हणून सत्ताधीश ठरवतो की आम्ही 2047 मध्ये कोटी असू. 1947 आणि 2047 या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये तर त्यांचे काही ऑब्जेक्ट्स त्यांनी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला असा असं मला वाटतं. सर, एक अभ्यासक म्हणून, परीक्षार्थी म्हणून आम्ही त्या ठिकाणी जेव्हा मंदीची अभ्यास करायचो, आर्थिक महामंदी, प्रथम महायुद्ध, द्वितीय महायुद्ध, तेव्हा ह्या आर्थिक महामंदीचा अभ्यास करत असताना असं आमच्या वाचनात आलं की जगाच्या पाठीवर द्वितीय महायुद्ध, प्रथम महायुद्ध, आर्थिक महामंदी आली आणि या आर्थिक महामंदीतून बाहेर कसं पडता येईल. अमेरिकेसारख्या राष्ट्रांच्या ठिकाणी ठरवलं की बाहेर पडतच पाहिजे, कारण असा कंडिशन होती. काय करणार, शेतकऱ्यांचा गहू घ्यायचा आणि तो सुरुवात तो डुकरांना खाऊ घालायचा, माशांना खाऊ घालायचा आणि परत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करायचे की तुम्ही गहू पेरा, उत्पादन वाढवा आणि ते उत्पादन विकत घ्यायचे. म्हणजे हे आखरीचा धंदा का बेआखरीचा धंदा असा प्रश्न विद्यार्थ्यांशी असताना पडतो. हे गणित आहे, म्हणजे अर्थशास्त्राचं गणित आहे. जोपर्यंत मार्केटमध्ये पैसा येणार नाही, पैसा आल्यानंतर त्या पैशाला क्रयशक्ती मिळणार नाही, त्या वस्तूला क्रयशक्ती मिळणार नाही, त्या उत्पादित केलेल्या मालाला भाव मिळणार नाही, तोपर्यंत गतिचक्र, अर्थशास्त्राचं गतिचक्र गतीने चालणार नाही. अशा प्रकारचा एक संकल्प त्यामागचा होता. तो आजही बदललेला नाही असं माणसाला वाटतं. शासनकर्ते सत्तेवर तर प्रत्येकाची ध्येय धोरणं वेगवेगळी असतात आणि ही ध्येय धोरणं वेगवेगळी असली तरी देखील राष्ट्राचं हित, जनतेचं हित हे कोणालाही अवहेळून चालणार नाही. मग त्याच्यासाठी आपण म्हणतो की महासत्ता जगाच्या पाठीवर किती आहे, 1, 2, 3 दर्जाच्या अर्थव्यवस्था आहे. मग आपण अमेरिकेचा उल्लेख करतो, आपण चीनचा उल्लेख करतो आणि तिसरी महासत्ता म्हणून परत आम्ही त्या ठिकाणी होतो. कारण जपान पाठीमागे पडतो, सॉरी जर्मनी पाठीमागे पडतं, इंग्लंड, फ्रान्स, इटली तर पाठीमागे पडलेच आहे. आजच्या रेशोमध्ये जपानला देखील आम्हाला पाठीमागे टाकायचं आणि तिसऱ्या दर्जाची अर्थव्यवस्था भारताला बनवायची. हे बनवत असताना काय काय असलं गेलं पाहिजे
याचा रोड मॅप सरकार तयार करत असेल. मग हे तयार करत असताना कशावर किती गुंतवणूक केली पाहिजे आणि त्या गुंतवणुकीतून उत्पादन कशा पद्धतीने वाढलं गेलं पाहिजे. सर आपण येणार आहे म्हणजे मी थोडस वाचण्याचा प्रयत्न करू लागलो. एक लेख तुलनात्मक त्या ठिकाणी 4 ते 14 आणि 14 ते 24 अशा प्रकारची ती तुलना होती. आणि दररोज उत्पन्न किती आहे तुम्ही जसा उल्लेख केला 1951 पासून ते आजपर्यंतचा, तसा त्यांनी ह्या दोघांच्या कालावधीमधला तोलनिक अभ्यास केला गेला होता. शासन कोणाचे असो आपल्या देशी गेले गेले नाही, पण दररोज उत्पन्न हे कमीच आहे, गुंतवणूक देखील कमीच आहे, शिक्षणावर होणारा खर्च देखील हा कमीच आहे. 3.5 जरी असला तर 10 वर्षाचा रेशो काढला तर 2.5 आहे. गुंतवणूक वाढवली गेली पाहिजे. ज्या राष्ट्रामध्ये शिक्षणावर खर्च अधिक त्याच राष्ट्राची प्रगती अधिक गतीने झालेली इतिहास आपल्याला सांगतो. जपान सारखं राष्ट्र 45 निष्ठाभूत झालं, पण चिमुकलं राष्ट्र, प्रतिकूल परिस्थिती, जमीन नाही, खनिज संपत्ती नाही, अशाही अवस्थेमध्ये ते राष्ट्र तिसरी अर्थव्यवस्था कसं बनत असेल याच्याकडून आपल्याला धडा घ्यावा लागेल. स्वयंपूर्ण बनायचं की नाही हा आम्हाला विचार करावा लागेल. सर आम्ही संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्व साधन सामुग्री आयात करायचो. आम्ही 113 वस्तूवर प्रतिबंध लावला आणि स्वतःच निर्माण करू लागलो. त्याची गुंतवणूक आम्ही वाढवली. म्हणजे आपण जर विचार केला अमेरिका, रशिया, चीन या राष्ट्राच्या बाबतीमधला तर आजही आपण म्हणतो की रशिया हा समृद्ध आहे लष्करी साधन सामुग्री दृष्टीकोन. पण बाकी जर तुम्ही यंत्रणा बघितला तर मात्र तुम्हाला अमेरिका आणि चीनची तुलना रशियाशी करता येणार नाही. कारण रशिया लागलीच बोल करतो, कारण त्याच्याकडे असणारं जे उत्पादनाचं साधन सामुग्री आहे ती कोणत्या संरक्षणाच्या बाकी सोडून तर त्यात होईल तो हतगाईला आहे. म्हणजे याचा अर्थ विकास करत असताना किंवा डेव्हलपमेंट करत असताना तुम्हाला बॅलन्स करून चालावं लागेल. फक्त शस्त्रास्त्र किंवा विज्ञान तंत्रज्ञान मधील प्रगती करून जमणार नाही. त्याचं इम्प्लिकेशन त्याची अंमलबजावणी त्या विज्ञानाची त्या तंत्रज्ञानाची बाकीच्या साधन सामुग्रीमध्ये करता येते का, आणि जर ते आपण केली गेली तर निश्चितपणे याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणता येईल. मला तरी त्या ठिकाणी वाटतं. खंडारे साहेब 3-4 म्हणून अध्यक्षांनी जास्त बोलायचं नसतं. अनेक मुद्द्यांना स्पर्श मित्र देशमुख सरांनी त्या ठिकाणी केला गेला आहे. म्हणून मी माझी बौद्धिकता तपासून बघणार नाही, पण एक काहीतरी प्रश्न निर्माण होतात की आम्ही स्वयंपूर्ण का बोलू. बघा प्रश्न येतो की तेलाच्या बाबतीत आपण परावलंबी आहोत, डाळीच्या बाबतीत आपण परावलंबी आहोत, शस्त्रास्त्रांच्या बाबतीत परावलंबी आहोत. आणि असंच 20-25 वर्षापूर्वी चर्चासत्रामध्ये आयोजित केलं होतं. मी दुसरा प्रश्न विचारला देशमुख, तो बालबुद्धीचा प्रश्न होता की सर म्हटलं आपण इतके इंडस्ट्री उभा करतो, त्या मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि त्या मेकॅनाइज्ड असतात, ऑटोमोबाईलच्या संदर्भात असतात, मग हे कृषी उत्पादित का नसतात असा मला त्यावेळेचा प्रश्न होता. शेतकऱ्याचा प्रभाव शेतकरी आहे, शेतकरी आजही आपण शेतकरी चालतो. जर तशा प्रकारचं उत्पादन केलं तर मला असं वाटायचं की सस्टेनेबल होईल. आज आमच्याकडे गाड्या आहेत, गाड्या ठेवायला जागाच नाही. बघा मुंबई सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, दिल्ली सारख्या ठिकाणी ती वाहनं बाहेर काढू नका. दिल्लीला सांगितलं की 1 डे आफ्टर तुम्ही वाहन बाहेर काढा. ती आपल्याकडे परिस्थिती आहे. आणि असा कुठेतरी प्रश्न निर्माण होतो. आणि मला असं वाटतं की याच्यावर चर्चा व्हावी. कारण तेल बिया जर आपण स्वावलंबी नसू तर का निर्माण नाही करायचं. गाडीच्या बाबतीमध्ये आम्ही 5,000, 6,000, 7,000 रुपये आधारभूत किंमत दिली तर भरमसाठ जो पीक निर्माण झालं ती शासनाने विकतच नाही. आणि मग परत आम्हाला तो मोर्चा काढावा लागतो, धरणे घालावे लागतात. अर्थशास्त्राच्या अभ्यासाने याचा विचार करावा आणि आमच्यासारख्या राज्यशास्त्राला समजून सांगावं की बाबा याचं उत्तर असं असं आहे. मी अध्यक्ष संपवतो. आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. 2005 आणि 2006 जे विद्यार्थी होते कॉमर्सचे त्यांनी ते नेहमी प्रश्न विचारले. ते रेग्युलर विद्यार्थी आज विविध महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात. त्यांचा प्रश्न असायचा सर की रुपया पडतो कसा आणि रुपया वाढतो कसा. त्याच्यावरती खंदारे सरांनी त्यांना एकदम सुंदर असा केस लेक्चरच केलं होतं की ते कॉमर्सचे विद्यार्थी सगळे विद्यार्थी आणि सर इतकं सुंदर सरांनी सांगितलं
की कोणतीही गोष्ट अर्थशास्त्रामध्ये जर समजून सांगायची असेल तर एक विद्यापीठामध्ये चांगलं नाव खंदारे असतं. ते विद्यार्थी असो कोणी असो आम्ही असो आमच्या प्रश्नांचं अर्थशास्त्राच्याच भाषेत उत्तर देते आणि एक चांगल्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना समजून सांगितलं. मग त्या विद्यार्थ्यांचे परत प्रश्न पडत गेले, त्या प्रश्नांचे परत सर इंटरॅक्शन करून उत्तर देत गेले. आज ते विद्यार्थी विविध महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत, कोणी बँकेमध्ये आहे, कोणी कुठे आहे. म्हणजे अशा पद्धतीने हितगुज आमच्या महाविद्यालयात होत असते आणि तो सातत्याने उपक्रम आम्ही राबवत असतो. कालांतराने कमी झालेलं आहे ते होईलच. त्यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रकट करण्यासाठी आमचे वाणिज्य विभाग प्रमुख वाघमारे सरांना विनंती करतो त्यांनी आभार प्रकट करावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने बजेट या विषयावर आयोजित परिसंवादाचे मार्गदर्शक डॉक्टर पुरुषोत्तम देशमुख सर यांनी अगदी सविस्तरपणे उदाहरणासह आपला संकल्प म्हणजे काय याची माहिती मार्गदर्शन आपल्याला दिलेलं आहे. याशिवाय संशोधक विद्यार्थी म्हणून किंवा प्राध्यापक म्हणून आपली जबाबदारी काय आहे या संदर्भात त्यांनी जसं ग्रामीण भागामध्ये म्हणा आहे बोलून कान टोचले तशा पद्धतीचं व्याख्यान केलं, मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा आभारी आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर शिवाजी यादव सर, आमच्या महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्या विभाग प्रमुख जयश्री विरदवडे मॅडम याही कार्यक्रमात उपस्थित राहिल्या. यादव सर ही कार्यक्रमात राहिले त्याबद्दल त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे आमचे लाडके प्राचार्य सतत कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असेल तर आम्हाला कुठल्याही प्रकारचा ना हा शब्द त्यांच्या तोंडामध्ये नाही, ते सतत प्रोत्साहन देतात. या महाविद्यालयाचे प्राचार्य आढाव सर त्यांनी अध्यक्षस्थान भूषवले त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच विविध महाविद्यालयाचे संशोधक मार्गदर्शक, संशोधक विद्यार्थी, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेष म्हणजे आजच्या परिसंवादाचे यूट्यूब व फेसबुक लाईव्ह प्रेक्षण करणारे श्री वैभव राऊत यांचाही मी आभारी आहे. शिवाय या परिसंवादामध्ये कोकरे सर, राठोड सर, बाबर सर, कल्याणकर सर, मिसाळ सर, सिद्धेश्वर मगर सर यांनी या परिसंवादाचा संवाद घेतला आणि आपण या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी आपला आभारी आहे. धन्यवाद.